दिल्ली स्फोट प्रकरणी सोलापुरात एटीएसनं चौकशी केलेली आहे। दहशतवादी जुबेर हंगरगेकर सोलापुरातील काहींच्या संपर्कात असल्याची माहिती आहे। जुबेर सोलापुरातील शास्त्रीनगर भागामध्ये वास्तव्यास होता, तर जुबेर हंगरगेकरचं शिक्षण सुद्धा सोलापुरातच झाल्याचं समोर आलेलं आहे। अल कायद्याशी संबंध असल्याच्या संशयातून जुबेरला अटक करण्यात आली। जेल रोड, सदर बाजार आणि वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीत एटीएस तपास करणार आहे। एटीएस पथकाकडून सोलापुरातील जे दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट झाला त्या संदर्भात सोलापूरमध्ये चौकशी सुरू असल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळते। खरं तर ज्यावेळेस पुण्यामधून जुबेर हंगरकर या दहशतवाद्याला अटक करण्यात आली, त्याच्याकडे जे आहे ते टीव्ही पेक्षा जास्त असा डेटा जो आहे तो सापडला होता आणि त्या अनुषंगानं एटीएस जे आहे ते सोलापूर यामध्ये जे आहे ते या अगोदर देखील चौकशी जी आहे ती करण्यात आली होती। मात्र आता देखील सोलापूरमध्ये जे आहे ते चौकशी करत असल्याचं चित्र आपल्याला दिसून येते। आपण जर बघितलं गेलं तर एटीएस पथकाकडून जे आहे ते सोलापूरमधील ज्या ठिकाणी तो ज्यांच्या संपर्कात होता त्यांची जी आहे ती चौकशी करण्यात येते। शास्त्रीनगर भागात असेल त्या ठिकाणी तो राहायला होता, त्याचं शिक्षण देखील सोलापूरमध्ये जे आहे ते झालेलं आहे आणि आपण जर बघितलं गेलं तर तो 7 ते 6 वर्षापूर्वी जे आहे ते कोंढव्यात पुण्यामध्ये राहायला गेला। खरं तर अल कायद्याशी संबंध असल्याच्या संशयातून एटीएसनं जे आहे ते काही दिवसांपूर्वी अटक केली होती। खरं तर वहादते मुस्लिम-ए-हिंद या सोलापुरातील ही जी संघटना आहे त्याला एटीएसनं नोटीस देखील दिली होती आणि या कार्यक्रमाला जो आहे तो सोलापुरातील कुंभारी गावामध्ये जो आहे तो आला होता आणि त्या ठिकाणी एका शाळेमध्ये जे आहे ते कार्यक्रमाचं एक आयोजन करण्यात आलं होतं। मात्र वहादते मुस्लिम-ए-हिंद या संघटनेला एटीएसने जे आहे ती नोटीस जी आहे ती लगावल्याचं आपल्याला चित्र दिसून येतं। एटीएस जे आहे ते आता चौकशी पुन्हा एकदा करत असल्याचं चित्र असते, कारण दिल्लीमध्ये जे बॉम्बस्फोट झाला त्याचा संबंध या सोलापुरात जो जुबेर हंगरगेकर आहे त्याच्याशी काय मिळतो का काय हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे। अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर।